हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आंघोळ बिंघोळ केली, केस धुतले, मिस्टर गेले कामाला, आधी पण गेला शाळेत आणि पिऊ झोपलेला आहे, तो काही उठला नाही अजून. मी आता चाय पण ठेवली आहे. सकाळी त्यांचा डबा बनवला, आज छोलेची भाजी केली मस्त एकदम भारी, पण शूट काही केलं नाही कारण की ना लय थोडंसं लेट झालं तर मला उठायला, मग त्याच्यामुळे लवकर काही पटकन केलं, मग काही शूट केले नाही. शूट करायला कसं मग टाईम लागतो ना, त्याच्यामुळे मग म्हटलं जा द्या आजच्या इथे काही शूट करत नाही. म्हटलं छोलेची भाजी मस्त एकदम भारी बनवली, भाजी एकदम मस्त आली. मी तुम्हाला आहे ना त्याची रेसिपी दाखवणार आहे एका दिवशी. छोलेची भाजीची एकदम असं हॉटेलसारखीच बनवली डायरेक्ट. चला आता माझे केस धुतले, मस्त आंघोळ केली. मी आता चाय ठेवली आहे, गॅसवर ठेवली चाय. आता देव धुवून घेते, तोपर्यंत पिऊ पण उठून जाईल. चला पसारा बघा, पसारा केवढा पडला आहे. तो आधी पसारा म्हणजे एवढंसं पण आवडत नाही, थोडंसं पण आवडत नाही, पण हा पसारा. सगळे आणून आणून तिथे ठेवतो. किंवा चाय उकळते मस्त. मला छोलेची भाजी दाखवते. एकदम मस्त झाली, बिलकुल हॉटेलसारखीच झाली मस्त, एकदम भारी, एकदम मस्त. सुकीच बनवली मी, जास्त म्हणजे पातळणी बनवली कारण की त्यांचा डबा द्यायचा होता ना, त्याच्यामुळे मग अशी थोडीशी अंगेल असं बनवली थोडीशी. चला मग तुम्ही या चाय प्यायला मस्त गरम गरम. इकडे गॅस दूध टाकून दिले, मस्त बारीक गॅस करून दिला. या त्यापर्यंत देव धुवून घेते. झाली म्हणजे आता देवपूजा मस्त. बघा मस्त देवपूजा झाली म्हणजे आता घरामध्ये किती प्रसन्न वाटतं. मस्त देवपूजा केली तर मस्त. आणि शिवबाबाचे गाणं लावले होते ना, कॉपीराइट आला असता म्हणून मी गाणं थोडं बंद केलं आहे. हे बघा मस्त एकदम भारी वाटत ना घरामध्ये. या चाय प्यायला सगळ्यांनी सकाळी सकाळी मस्त गरम गरम चाय प्यायची मजा वेगळीच असते. केस धुतले ना, ओले ओले अजून बरे. आणि पिऊची शाळा पण आहे आज, पिऊला सोडायला पण जाणार, पिऊची तयारी करायची आहे, त्याला जेवण बनवायचं आहे. अजून केस ओले ना, त्याच्यामुळे मी रुमाल बांधून ठेवला अजून बरे. केस सुकवणार आता मस्त. चला मी आता पिऊला सोडायला चालली. मी आता स्कूलमध्ये चाललो मी आता, पिऊ आणि मी पिऊला सोडायला. बघा आमची पिऊची मस्त तयारी झाली, आंघोळ पिंगूळ खाऊन पिऊन मस्त दप्तर उतर मस्त व्यवस्थित सगळं. पिऊ कुठे चालला बेटा तू? आज काय तुझा पेपर आहे ना? हां चल हाय का सगळ्यांना. आमचा व्हिडिओ बघा म्हणा पूर्ण. आम्ही आता 3 वाजता येणार, पप्पा मला घ्यायला येणार म्हणा. पप्पा घ्यायला येणार 3 वाजता मला.
ऑफिसला गेले, त्याचे पप्पा ऑफिसला गेले. 3 वाजता येणार कामावरून. तिकडनं मग याला घेऊन येतील घरी. मग दुपारी येतात ते, रोज दुपारी घरी येतात आणि याला घेऊन येतात येताना. मग कसं माझं जायचं काम पडते ना, मग मी सोडून येते, ते घेऊन येतात. चला मग आम्ही चाललो आता. 12 वाजून गेले, 5 मिनिटं बाकी आहे. चला मग पाऊस बी आता बंद आहे, तोपर्यंत आम्ही पटकन जातो. छत्री घेऊन जाते मी, फक्त रेनकोट काही घालत नाही त्याला आता. चला मग मी तुम्हाला त्याची शाळा दाखवली असती, पण कसं आता बस पाऊस येऊन जातो. मग मोबाईल वर लावून जाईल आणि दप्तर बी धरायचं त्याला पण वरती पकडावं लागतं. थोडंसं पकडते, थोडंसं पाय चालतो असं. एवढं पाय दुखून येतो त्याचा. काही एवढी लांब नाही शाळा, जवळच आहे. पण तरी पण आता पावसाळ्याचे दिवस आहे, खाली घाण चिखल बिकल राहतो ना, त्याच्यामुळे मग वरती धरावं लागतं त्याला. चला मग आम्ही चाललो बघा. छत्री घेऊन चाललो आता आम्ही. येऊ छत्री घ्यायची सांगे. चल मग. आधी मी शाळेत माझा चढायला गेली ती. पाऊस जसं तरीचा पाऊस मला वाटला घरी पाऊस नाही होणार होता. काही रेनकोट घेऊन नाही गेली मी. म्हटलं पाऊस नाही आहे, फक्त छत्री घेऊन गेली. एवढा पाऊस. मग तिथं थांबलं थोडंसं, गेलं. शाळेतून आली. आधी येऊन जातो माझं पहिले. मी पिऊला सोडायला जाते ना, मी इकडे सोडायला जाते आणि आधी घरी येतो. मग मी कुलूप लावून जाते आणि आधी जवळ एक चाबी आहे, माझ्या जवळ एक चाबी आहे. मग मी जाते, तो घरी येऊन जातो. चला मग आता भाजी तर केली, पण चपात्या बनवायचं बाकी आहे. चपात्या फक्त त्यांच्यासाठीच केल्या मी सकाळी. पण नाही ना, आम्हाला सवय आहे 12, 12:30, 1ची जेवायची. उशिरात जेवण करतो आम्ही, त्याच्यामुळे मग सकाळी बनवल्या असतात चपात्या, मग त्या कडक झाल्या असता. त्याच्यामुळे मी आता चपात्या बनवते. भाजी तर बनवली आहे. आणि मग आधी आणि मी जेवून घेतो आम्ही. आणि 3 वाजता आहे ना, आधीचे पप्पा जाणार पिऊला घ्यायला. चला मग चपात्या बनवते, जेवते, खावते, आवडते. भेटू नंतर. मग आधी पराठा बनवते मस्त बटाट्याचा. सकाळी छोलेची भाजी केली ना, मग बटाटे टाकले होते उकडायला. मग एक बटाटा जास्त टाकला होता, मग म्हटलं एक पराठा बनवून घेते मस्त. आधीसाठी पराठा बनवला, माझ्यासाठी 2-1 चपात्या बनवून घेते, मग जेवून घेणार आहे मस्त. मग 3 वाजता पिऊ येणार, मग त्याला जेवण बनवणार, त्याचे कपडे काढणार. चालू जातं दिवसभर काही काम. त्याला पराठ्यासोबत चटणी आवडत नाही, काही आवडत नाही, टमाटर सॉस आवडत नाही. मस्त चपात्या बनवल्या 3 माझ्यासाठी. आणि भाजी गरम केली बा, मस्त गरम केली ना, एकदम भारी झाली ती मस्त. गरम करून एकदम मस्त झाली ती. चला मी आता जेवून घेते, या तुम्ही पण मस्त जेवायला. चला मस्त बसते मी जेवायला आता. एकदम भारी दिसते भाजी. एक घास खाऊन बघते मी अशी लागते. एकच नंबर. शपथ सांगते मी, खरं एवढी भारी लागते भाजी, जशी हॉटेलमध्ये लागते ना तशीच एकदम मस्त लागते. पण मी तुम्हाला आहे ना याची रेसिपी काही दाखवली नाही. मी एक दिवशी नक्की दाखवणार तुम्हाला ही रेसिपी, आणि तशी करून बघा तुम्ही. एकच नंबर झाली खरंच. एवढी भारी लागते ना खरंच. म्हणजे मी वेळेस बनवली ही भाजी, पण एवढी खास नाही लागायची म्हणजे. पण ही बिलकुल सेम हॉटेलसारखीच लागते. मी एका दिवशी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. चला मग मी जेवून घेते आता. आधी काय करते काय माहिती. अभ्यास करते का रे? इकडे मस्त. आता पाऊस बंद आहे.
पाऊस बंद आहे. हे पण मस्त झाड लावलं आहे. कोणतं झाड आहे? रातचंदनी म्हणतात. हे रातचंदनीचं झाड आहे का? हे काय माहिती, मला तर वेगळं वाटतंय. ते बोलतं रातचंदनीचं झाड आहे, काय माहिती. मला तुळस लावायची आहे. आता एकादशी येईल ना तेव्हा लावणार तुळस मस्त. बघा आमची बेडरूम आहे. बेडरूममध्ये बसून मस्त बाहेरचं सगळं दिसतं एकदम असं म्हणजे एकटी बाई पण घरामध्ये राहिली ना असं बोर होत नाही बा. सगळं रस्ता आहे इकडनं जायचा. बघा पाऊस चालू झाला आता. तुळचा पण यायचा टाईम झाला. हो लावून जाईल तो. रेनकोट काही दिला नाही त्याला. तेव्हाच एकदम जोरात चालू होता, थोडा कमी झाला. आता यामध्ये मी दाखवते तुम्हाला. काय माहिती ओला होतं का काय. आधी मी जगत बोलले या माहीत होते. त्याच्या पप्पासोबत येतोय तो. अजून काय आलं राहू दे ना थांब. काही आला नाही अजून. काय किती वेळ लागतो सांगू. आला वाटतं तर बघा त्याच्या पप्पासोबत आला गाडी. पिऊ ये पिऊ चल. बोला झाला बेटा, बोला झाला. चला 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 ये इकडनं चल. ये घुसमध्ये चढ. आडवड चढ, नीट चढ. कपडे ओले झाली. चल चल चल. हां येत आहे पप्पा. का वर देखील ना लिहाज झाली का सोरा? लिहाज झाली. भाऊ लावून गेला मग. रेनकोट नाही दिला मी दिले आज. रेनकोट नाही दिला तो मला. त्याने बॅगमध्ये ठेवणार पडेल का नाही रेनकोट वर. बाय कर काकीला. काकीला बाय कर. ला भाऊ राहत ना होय सोडून. आला बघा पिऊ आमचा. पिऊ आला. बोला झाला तो. काय सू आली होती. टीचरला सांगितलं तू. सांगितलं नाही टीचरला. टीचरला सांगायचं ना बेटा. घ्या आधी सू करायला. घ्या त्याला चप्पल काढ. कपडे बदली करून घे. चला भावा बहिणींनो मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक